विश्ववंदनीय विश्वगुरु महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, भारतीय संविधानाचे शिल्पकार तथा बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे लेखक बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यांना अभिवादन करून सर्व महामानव, सर्व महामाता यांच्याही विचारांना अभिवादन करून आपण आजचा भाग सुरू करत आहोत. आजचा भाग सुरू करण्याच्या अगोदर काल आपण बघितलं त्या 5 पहिले जे भंतेजी होते, त्यांचा भिक्खुगण होता, त्यांना ते ज्ञान दिलं. त्याच्यानंतर त्यांनी यशला दीक्षा दिलेली आहे. त्यानंतर त्याचेही मित्र आलेले होते यशचे आणि त्यांनाही बुद्धांनी दीक्षा दिलेली आहे. इथपर्यंत आपण काल बघितलेला आहे. बाकी पुढचा भाग आपण आज बघूया. तर आजच्या याच्यामध्ये काश्यप बंधूची धम्मदीक्षा हा भाग बघायचा आहे. वाराणसीमध्ये काश्यप या नावाचे एक कुटुंब राहत होते. त्या कुटुंबात 3 पुत्र होते. ते उच्च विद्याभूषित असून कर्मठ धार्मिक जीवन जगत होते. काही काळानंतर मोठ्या मुलाने संन्यास घेण्याचा विचार केला. त्याप्रमाणे त्यांनी घर सोडले व संन्यास घेतला. त्यांनी उरवीला इथे जाऊन त्यांनी आपला आश्रम स्थापन केला. त्याच्या धाकट्या 2 भावांनीही त्याचे अनुकरण केले आणि तेही संन्यासी बनले. ते सगळे अग्निहोत्री किंवा अग्नीची पूजा करणारे होते. त्यांनी लांब केस ठेवले असल्यामुळे त्यांना जटिल असे नाव म्हणत. हे 3 भाऊ उर्वेल काश्यप, नदी काश्यप आणि गया काश्यप या नावाने ओळखले जात. यापैकी उर्विला काश्यपचे 500 जटिल अनुयायी होते. उर्विला काश्यप हा त्यांचा प्रमुख होता. उर्विला काश्यपची कीर्ती फार पसरलेली होती. तो जीवनमुक्त असल्याचे म्हणजे जीवनपणेच त्याला मुक्ती मिळाल्याचे मानत जात होते. लोक दूरदूरच्या ठिकाणाहून फाल्गु नदीवरून त्यांच्या आश्रमात येत होते. वाराणसीमध्ये काश्यप नावाचं एक कुटुंब होतं. या कुटुंबाला 3 पुत्र होते आणि हे कुटुंब अतिशय शिकलेलं होतं. त्या काळचं जे शिक्षण असेल त्या काळामधलं ते अत्यंत विद्याविभूषित होते. कर्मठ म्हणजे धार्मिक यांनाही मानणारे होते, धार्मिक विचारांना मानणारे होते. काही काळानंतर मात्र मोठ्या मुलांनी असा विचार केला की काही फायदा नाही, आपण आता संन्यास घ्यावाचा. त्याप्रमाणे त्यांनी संन्यास घेतला आणि उरवीला इथं जाऊन त्यांनी एक आश्रम तयार केला. मोठ्या भावाने संन्यास घेतला म्हणून त्याचे छोटे भाऊ जे आहेत त्या छोट्या 2 भावांनीही त्याचं अनुकरण केलं आणि त्यांनी दोघांनीही संन्यास बनला. हे सगळे अग्नी किंवा अग्निहोत्रीची पूजा करणारे होते. त्या सगळ्यांचे लांब केस होते म्हणून त्यांना जटिल हे नाव पडलेलं आहे. हे 3 भाऊ, एकाचं नाव आहे उर्विल काश्यप, दुसऱ्याचं नाव आहे नदी काश्यप आणि तिसऱ्याचं नाव आहे गया काश्यप या नावाने ओळखल्या जात. हे का या नावाने म्हणजे त्या त्या गावी ते राहत होते म्हणून त्या नावाने ते ओळखल्या जात होते. यापैकी जो उर्विलला जो राहत होता जो काश्यप, त्याला त्याचे जे शिष्य होते, अनुयायी होते, ते 500 अनुयायी होते आणि हा उर्वेल त्यांचा प्रमुख होता. या उर्वेलची कीर्ती फार दूरवर पसरलेली होती. जीवनपणेच याला जीवनाची मुक्ती मिळालेली आहे असे लोकांना वाटत होते आणि म्हणून ज्या नदी किनारे म्हणजे फाल्गु नदी किनारे हा राहत होता त्या ठिकाणी अनेक लोक त्याच्या दर्शनाला, त्याचं चिंतन ऐकायला लोक यायचे. उर्विला काश्यपचे नाव आणि कीर्ती ऐकल्यामुळे तथागतांनी त्यांना उपदेश देण्याचा आणि शक्य झाल्यास त्याला आपल्या धम्माची दीक्षा देण्याची विचार केला. उर्विलाची कीर्ती त्या काळी बरीच पसरलेली होती. ही कीर्ती बुद्धाच्याही कानावर गेलेली आहे. तेव्हा बुद्धाला वाटलं की आपल्या धम्माचा अभ्यास त्याला सांगावा आणि जमलं तर आपल्या धम्माचा त्यांनी दीक्षा द्यावी, म्हणजे जेणेकरून आपले अनुयायी वाढतील असं बुद्धांना वाटलं.
त्याच्या वास्तव्याच्या ठिकाणची माहिती मिळाल्यावर तथागत उरवला इथे गेले. तथागतांनी त्यांची भेट घेतली व त्यांना उपदेश व दीक्षा देण्याची संधी मिळावी म्हणून ते म्हणाले, काश्यप, जर तुमचा विरोध नसेल तर मला तुमच्या आश्रमात एक रात्र राहू द्यावे. काश्यप म्हणाला, आपली विनंती मला मान्य नाही. या प्रदेशावर राज्य करणारा मुलचिंद नावाचा एक रानटी नागराजा आहे. तो फार भयंकर आहे. अग्निपूजा करणाऱ्या सर्व संन्याशाचा तो कट्टर शत्रू आहे. तो रात्री या आश्रमात येतो आणि अतिशय त्रास देतो, नुकसान करतो. तो मला जसा त्रास देतो तसाच तो आपणालाही त्रास देईल. म्हणून मला अशी भीती वाटते आणि मी तुम्हाला या ठिकाणी राहण्याची परवानगी देत नाही. आता कसं आहे, पूर्वीपासूनही ज्याचे एक माणूस कसा आहे, एखादा माणूस खूप विद्वान असेल, एखादा माणूस फार त्याच्याकडे संघटन कौशल्य असेल, तर वेगवेगळे गुण एखाद्या माणसाकडे असेल तर त्यावेळी किंवा आताही एखादा पॉवरफुल किंवा नेता त्या माणसाच्या शोधात जातात आणि त्याला आपला अनुयायी करण्याचा प्रयत्न करतात. तसंच तथागत सुद्धा या काश्यपकडे जातात, तिथं भेट घेतात आणि एक रात्र राहून देण्याची विनंती करतात. तर त्यावेळेस ती विनंती मान्य करत नाही. का करत नाही तर तो काश्यप असा म्हणतो की या ठिकाणी मुच्च निंद नावाचा एक रानटी नागराजा आहे. तो अत्यंत भयंकर आहे आणि जे लोक अग्निपूजा करतात त्यांचा तो कट्टर शत्रू आहे. रात्री तो या आश्रमात येतो आणि आमच्या अनुयायांना त्रास देतो आणि तुम्ही जर रात्री इथं आराम केला, विश्रांती केली तर तुम्हालाही तो त्रास देईल. म्हणून मी तुमची विनंती मान्य करत नाही. नाग लोक तथागताचे मित्र आणि अनुयायी झाले आहेत हे काश्यपला माहीत नव्हते, परंतु तथागतांना ते माहीत होते. म्हणून तथागत पुन्हा विनंती करत म्हणाले, तो मला कशाही तऱ्हेचा त्रास देईल याची शक्यता नाही. काश्यप, आपल्या अग्निशाळेत मला एक रात्र राहण्यासाठी जागा द्यावी. आता हा जो मुदीचंद होता, जो नाग होता, नागराजा, हा अगोदरच तथागतांचा मित्र झाला होता, परंतु हे काश्यपला माहीत नव्हतं. परंतु तथागतांना हे माहीत होतं की हा विद्वान आहे, नागराज आपला मित्र आहे, त्याच्यामुळे तो आपल्याला काही करणार नाही. म्हणून पुन्हा एकदा विनंती करतात की मला तो त्रास देणार नाही, मला एक रात्र या ठिकाणी राहू द्या. काश्यप वारंवार नकार देऊ लागला आणि तथागत त्यांना पुन्हा पुन्हा आग्रह करू लागले. नंतर काश्यप म्हणाला, वाद करण्याची माझी इच्छा नाही, परंतु पुष्कळ भीती वाटते, इतकेच. तुम्हाला जे वाटन ते करा. तथागतांनी ताबडतोब अग्निशाळेत प्रवेश केला व तिथे जाऊन बसले. नागराजा मुचनिंद नेहमीच्या वेळी त्या खोलीत आला, परंतु काश्यपऐवजी तथागत त्या ठिकाणी बसलेले त्यांना दिसले. तथागताची शांत गंभीर मुद्रा बघून मुचनिंदाला वाटले की आपण एका दिव्य विभूतीच्या समोर आलो आहोत आणि तो नतमस्तक होऊन त्यांची पूजा करू लागला. आपल्या अभ्यागताचे काय झाले असेल या काळजीने अस्वस्थ झाल्यामुळे काश्यपला त्या रात्री शांतपणे झोप आली नाही. त्यामुळे मोठ्या अस्वस्थपणे त्याला जाग आली. त्याला वाटले की बहुधा त्याच्या अतिथीला भस्मसात तर केले नसेल ना. या शंकेनेच तो भीत उठला. नंतर उजाडल्यावर काश्यप आपल्या सर्व अनुयायासहित काय घडले असावे हे पाहण्यासाठी आला. मुचनिंदाकडून भगवंताला काही दुखापत झालेली तर त्याला दिसली नाहीच. उलट मुचनिंद भगवंताची पूजा करीत असल्याचे त्याला आढळले. मग तथागत त्या अग्नीची जी पूजा करतात त्या आश्रमात त्या ठिकाणी गेला आणि नेहमीप्रमाणे रात्रीच्या वेळेस तो नागराजा त्या ठिकाणी आला. परंतु काश्यप या ठिकाणी नाही. एक कोणतरी ज्ञानी पुरुष बसलेला आहे शांत, आणि त्या ठिकाणी हा नागराज जातो आणि त्या शांत मुद्रेला बघून तोही तिथे नतमस्तक होतो तथागतासमोर, त्यांची पूजा करायला लागतो. इकडे मात्र हा काश्यप
मात्र अस्वस्थ होतो. आपल्या पाहुण्यांचं काय झालं असेल बरे, त्यांनी मारलं तर असेल, त्याला काय केलं असेल, या काळजीनं रात्र त्यांनी काढली. सकाळ होताच आपल्या अनुयायी, जेवढे अनुयायी होते, जवळजवळ 500 अनुयायी होते, त्या 500 अनुयायी बरोबर त्या तिथं गेले. तिथं जाऊन बघतो तर काय, सगळं काही व्यवस्थित आहे. उलट तो नागराजा तथागताची पूजा करत आहे, विनंती करत आहे. हे दृश्य पाहून काश्यपला वाटले की आपण एक महान चमत्कार पाहत आहोत. जणू काही त्यांच्या डोळ्यासमोर एखादे अघटित घडत आहे. त्या चमत्काराचा परिणाम होऊन काश्यपने तथागतांना आपल्याजवळ राहण्याची आणि आश्रम स्थापन करण्याची विनंती केली. त्यांची काळजी घेण्याचे त्यांनी आश्वासन दिले. तथागताने तिथे राहण्याचे मान्य केले. हे दृश्य बघितल्यानंतर काश्यपने आता सांगितलं की तुम्ही आता इथंच राहा, तुमची काळजी आम्ही घेऊ, आणि तथागताने ती विनंती मान्य केलं. परंतु त्या दोघांचे हेतू मात्र वेगवेगळे होते. काश्यपचा हेतू वेगळा होता आणि तथागतांचा हेतू वेगळा होता. काश्यपचा हेतू काय होता की हा जो नागराजा आहे, जो नागराजा आहे, त्याच्यापासून आपल्याला संरक्षण मिळावं. आणि तथागतांना असं वाटत होतं की आपल्या धम्म उपदेशाने याचं मत परिवर्तन होईल काश्यपचं, आणि काश्यप आपला अनुयायी बनेल. अशा दोन वेगवेगळ्या विचाराने हे दोन लोक या ठिकाणी एकत्र आलेले आहेत. परंतु पण काश्यपने कधीही त्यांना अशी संधी दिली नाही. तथागत केवळ चमत्कार करणारे आहेत, बाकी काही नाही असे त्याला वाटले. एके दिवशी तथागतांनी काश्यपला विचारले, तुम्ही अहर्त आहात का? जर तुम्ही अहर्त नसाल तर त्या अग्निहोत्रामुळे तुमचे काय हित होणार आहे? काश्यप म्हणाला, अहर्त होणे म्हणजे काय हे मला माहीत नाही, आपण ते मला स्पष्ट करून सांगा. मग एका दिवशी आता हे तथागतांना कोणत्याच प्रकारचं धम्मोपदेश करण्याची संधी देत नव्हती. राहा, तुमची काळजी घेतो. कशासाठी? त्या नागराजापासून संरक्षण व्हावी म्हणून. आणि हे आपलं संधी बघत होते की कधी मी त्या काश्यपला उपदेश करतो आणि तो कधी आपला अनुयायी बनतो. एके दिवशी तथागत संधी साधून त्याला म्हणतात, तुम्ही अहर्त आहात का? आणि अहर्त नसाल तर मग हे तुम्ही जी अग्नीची पूजा करता त्याचा काहीही उपयोग नाही. तेव्हा काश्यप म्हणाला, अहर्त म्हणजे काय हेच मला माहीत नाही, ते मला तुम्ही कृपा करून स्पष्ट सांगा. तेव्हा भगवान काश्यपला म्हणाले, अष्टांग मार्गापासून परावर्त करणाऱ्या सर्व वासनाला ज्यांनी जिंकले आहे तो अहर्त. अग्निहोत्रामुळे मनुष्य पापमुक्त होऊ शकत नाही. काश्यप हा मोठाच अहभाव असलेला पुरुष होता, परंतु तथागताच्या विधानातील खरे सामर्थ्य त्याला जाणवले. प्रथम मनाची नम्रता व शालीनता व्यक्त करून आणि शेवटी खऱ्या धर्माला पात्र होण्याची तयारी करून त्यांनी हे मान्य केले आहे की जगत भगवंताच्या बुद्धिमत्तेशी आपल्या क्षुल्लक बुद्धिमत्तेची तुलना करता येणे शक्य नाही. मग तो म्हणतो की बाबा अहर्त म्हणजे काय हे मला माहीत नाही. तेव्हा तथागत त्यांना सांगतात, जे अष्टांगिक मार्ग आहे त्या अष्टांगिक मार्गाचा स्वीकार करणे, नुसतं स्वीकारच करणं नाही किंवा त्याचं अनुकरणच करणं नाही, तर त्याचं आचरण करणे. जसं आज आपलं विहारामध्ये भंतेजीने सांगितलं की बुद्ध धम्म म्हणजे काय, नुसतं ते एखादं पुस्तक वाचणे, शील वाचणे, अष्टांगिक मार्ग वाचणे म्हणजे तो धम्म नव्हे, तर त्याचं अनुकरण करणे, त्या मार्गानं चालणे म्हणजे त्या धम्माचं पालन करणे आहे, त्या धम्माचं अनुयायी बनणं आहे. म्हणजे जी शिकवणूक आहे धम्माची, त्या धम्माची शिकवणूक आपण आचरणात आणणे म्हणजेच तो धम्म स्वीकारणे आहे किंवा त्याला धम्म असं म्हणायचं आहे. तर काश्यप हा कसा होता? अष्टांगिक मार्ग म्हणजे त्याला काय माहीत नाहीये. आणि सर्वात महत्वाचं की तो फार अहंकारी पुरुष होता. त्याला असं वाटायचं की माझ्या एवढा कोणी ज्ञानी नाहीये, माझ्या एवढा हुशार
कोणी नाही आहे. परंतु जेव्हा हे अष्टांगिक मार्ग सांगितलं, अष्टांगिक मार्गाची फोड करून तथागताने सांगितली, त्यामुळे हा काश्यप पहिल्यांदा नम्र झाला, शालीन झाला आणि शेवटी तथागतांना शरण गेला आणि म्हणाला की मला तुमच्या याच्यात घ्या. आणि एवढंच नव्हे तर त्याला हेही लक्षात आलं की तथागतांच्या बुद्धीसमोर आपली बुद्धी ही अतिशय क्षुल्लक आहे, त्या बुद्धीसमोर आपण टिकणारे नाही. शेवटी खात्री पटल्यावर अत्यंत नम्रतेने भगवंताचा सिद्धांत मान्य करून उर्वेल काश्यप त्यांचा अनुयायी झाला. गुरुला अनुसरून काश्यपच्या अनुयायांनी तितक्याच नम्रतेने धम्माची शिकवण स्वीकारली. काश्यप आणि त्यांचे अनुयायी यांना येणेप्रमाणे पूर्णपणे दीक्षा देण्यात आली आणि अशा रीतीनं या काश्यपला आधी पूर्ण शिकवण दिली, त्यांनी ती शिकवण स्वीकारली आणि त्यांना पूर्णपणे दीक्षा दिलेली आहे. नंतर त्याचे जे दोन भाऊ होते, उर्वेल काश्यप, आपल्या सर्व वस्तू आणि यज्ञपात्र नदीत फेकून दिले आणि त्या सर्व प्रवाहाच्या पृष्ठभागावरून तरंगत खाली वाहत गेल्या. प्रवाहाच्या खालच्या बाजूला राहत असलेल्या नदी काश्यप आणि गया काश्यप यांनी त्या वस्त्रादी सर्व वस्तू अस्ताव्यस्त स्थितीत प्रवाहातून वाहत असलेल्या पाहिल्या, तेव्हा ते म्हणाल्या, या सगळ्या तर वस्तू आपल्या बंधूच्या आहेत, त्यांनी ते का फेकून दिले? काहीतरी असाधारण घडले असावे. ते अतिशय दुःखी आणि अस्वस्थ झाले. ते दोघेही आपल्या 500 अनुयायीसह भावाला भेटण्यासाठी प्रवाहाच्या वरच्या बाजूला आले. आता हा काश्यप बुद्धाचा अनुयायी झाला. बुद्धाचा अनुयायी झाल्याबरोबर त्यांनी जे अग्नीचे जे काही काम करायचं आहे, अग्नी पेटवायचं किंवा यज्ञ पेटवायचं, त्या सगळ्या वस्तू त्यांनी नदीमध्ये फेकून दिल्या. त्या वस्तू अशा वाहत 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 खाली येत होत्या. खाली त्याचे जे दोन भाऊ राहत होते, त्या दोन भावांनी बघितले, अरे ह्या वस्तू तर आपल्या भावाच्या आहेत. मग काय झालं? कोणतं कारण झालं? काहीतरी कारण झालं असं. मग हे काय कारण झालं म्हणून हे एकाचे 300 दुसऱ्याचे 200 असे 500 अनुयायी मिळून हे दोन भाऊ त्या आपल्या भावाला भेटण्यासाठी आलेल्या आहेत. उरुवेल काश्यपला आणि त्याच्या अनुयायांना श्रमण वेशात पाहून चमत्कारिक विचार त्यांच्या मनात आले. त्यांच्या कारणाने त्यांची चौकशी केली. भगवान बुद्धाच्या धम्माच्या दीक्षाची हकीकत उरुवेल काश्यपने त्यांना सांगितली. दुरूनच त्याला दिसलं, अरे आपले भाऊ तर आता चिवरमध्ये आहे, हे असं कसं झालं? त्यांना जरा आश्चर्यच वाटलं, चमत्कारिक वाटलं. मग त्यांच्या कारणाची चौकशी केली. मग तेव्हा त्यांनी भगवान बुद्धाच्या धम्माच्या दीक्षेची हकीकत त्यांना सर्वांनी व्यवस्थित समजावून सांगितलेली आहे. आपल्या भावाने जर असे केले आहे तर आपणही त्याचे अनुकरण करावे असे म्हणाले. त्यांनी आपल्या इच्छा मोठ्या भावाजवळ प्रगट केली. नंतर त्या दोन भावाला त्यांच्या सर्व अनुयायीसह धम्म आणि अग्निहोत्र यांच्याविषयीच्या भगवंताचा तुलनात्मक प्रवचन ऐकण्याकरिता बोलावण्यात आले. मग या मोठ्या भावाने पुन्हा सांगितलं, तथागताजवळ गेले, माझे दोन्ही भाऊ तुमची दीक्षा ऐकण्यास प्रवृत्त झालेले आहेत आणि त्यांना दीक्षा द्यावी. तर तथागत त्यांना बोलवतात, भेट घेतात. या बंधुद्वयाला दिलेल्या प्रवचनात तथागत म्हणाले, लाकडावर लाकूड घासल्यावर जसा अग्नी बाहेर पडतो तसा असम्यक विचाराच्या गोंधळामुळे अविद्येचा जन्म होतो. मग या दोन बंधूंना उपदेश करताना तथागत म्हणतात की लाकडावर लाकूड घासल्यानंतर जसा अग्नी बाहेर होतो, लाकडावरच काय, कुठेही आपले हात घासले तरी कुठेतरी गरम झाल्यासारखं होते, तर म्हणजेच अग्नी तिथे निर्माण होतो. तसं तुमच्या डोक्यामध्ये चांगले विचार असेल तर ठीक आहे, पण वाईट विचार किंवा गोंधळामुळे विचार खूप आलेले आहेत, त्या गोंधळाच्या विचारामुळे अविद्येचा जन्म होतो. म्हणजे विचार करतानाही तुमच्या डोक्यामध्ये कुशल विचार पाहिजे.
आणि ते कुशल विचार असताना तुमचं डोकं शांत पाहिजे, गोंधळलेलं पाहिजे नाही. गोंधळलेल्या अवस्थेमध्ये जर विचार करायला लागणार तर तुम्ही पूर्णपणे तुम्हाला कधी विद्या प्राप्त होणार नाही. त्या ठिकाणी अविद्येचाच जन्म होतो. असा पहिला उपदेश या दोन बंधूला तथागत देतात. काम, क्रोध, अविद्या हीच ती अग्नी आहे की ती सर्व गोष्टींना भस्मात करते आणि जगातील दुःखाला कारणीभूत होते. काम असेल, राग असेल, अविद्या आहे, हे अशा अग्नी आहेत की या गोष्टीमध्ये माणूस भस्मासात होतो. जगातील जे जे काही दुःख आहेत या दुःखाला ही तीन कारण सुद्धा अतिशय महत्वाचे आहे. एकदा सधम्माचा मार्ग सापडला आणि काम, क्रोध, अविद्यारूपी अग्नीचे क्षमन करू शकले की त्याबरोबरच नवी दृष्टी, ज्ञान आणि सदाचरण याचा जन्म होतो. या तिन्ही गोष्टीचा त्याग केला, तुम्हाला सधम्माचा मार्ग सापडला. मग सधम्माचा मार्ग आपण बघितलेला आहे. त्रिशरण, पंचशील, 4 आर्य सत्य, अष्टांगिक, 10 पारमिता या सर्वाचा अवलंब केला म्हणजे आपण सद्धम्माकडे जात आहोत. आणि याचं पालन केलं की आपल्या मनामध्ये जे काही काम, क्रोध, जे अविद्या आहे ती सर्व काय होते, नाहीसे होते आणि नवीन ज्ञान, नवीन दृष्टी आपल्याला प्राप्त होते. म्हणून एकदा माणसाच्या अंतःकरणात पापाविषयी घृणा निर्माण झाली की तिच्यामुळे तृष्णेचा क्षय होतो आणि तृष्णेचा क्षय केल्यानेच मनुष्य श्रमण बनतो. श्रमण बनणे म्हणजे नुसतं चिवर घालणे नव्हे. चिवर घातलं, केसाचं मुंडन केलं म्हणजे श्रमण नव्हे आहे. श्रमण करायचं म्हणजे माझ्या अंतःकरणामधलं जे काही लोभ असेल, जी तृष्णा असेल, या सर्व गोष्टी, काम, क्रोध, हे सर्व मला नष्ट करायचे आहेत. आणि ते चिवर मुंडन केलं तर ह्या सगळ्या गोष्टी केल्या. तृष्णा म्हणजे लोभ आहे. तृष्णा तसं म्हणलं तर ताण होते, पण लोभाचा मी जर तिरस्कार केला, त्याला स्वीकारला नाही, तरच तो खऱ्या अर्थाने श्रमण होतो, नाही अन्यथा नाही. भगवान बुद्धाचे ते प्रवचन ऐकल्यानंतर त्या महर्षीचा अग्निपूजेविषयीचा आदर नष्ट झाला आणि भगवान बुद्धाचे शिष्य होण्याची त्यांनी इच्छा प्रदर्शित केली. हा उपदेश ऐकला, तो विचार ऐकून ते दोन्ही बंधू, पहिला तर एक बंधू अनुयायी झालेलाच होता, आता दुसरे दोन बंधू सुद्धा त्यांचे अनुयायी व्हायची इच्छा करतात. काश्यप बंधूची धम्मदीक्षा हा तथागताचा महान विजय होता, कारण लोकांच्या मनावर त्यांचा जबरदस्त प्रभाव होता. आणि अशा रीतीनं त्या या काश्यप बंधूवर त्यांनी आपल्या बोलण्याच्या याच्याने विजय मिळवला. ते त्यांचे अनुयायी झाले आणि तो एक प्रकारचा महान विजय होता, कारण या लोकांचा त्यावेळच्या लोकांवर भरपूर प्रभाव होता. परंतु आता जो पहिला जो अग्निपूजेचा अविद्येचा जो प्रभाव होता तो नष्ट करून हा बुद्धाचा प्रचार प्रसार करणार होते. आणि अशा रीतीनं त्या काळामध्ये बुद्धाचा प्रचार जास्त वाढणार होता. म्हणून या तिघांना धम्मदीक्षा देणे हा तथागतांचा महान विजय समजल्या जातो. तर अशा रीतीने ते पहिले 10 आणि हे 1000 अनुयायी यांचे झालेले आहेत. अवघ्या 5-6 दिवसामध्ये हे एवढे अनुयायी झालेले आहेत. आणि याच्यामध्ये आपल्याला एक अजून गोष्ट लक्षात आली असेल, जे नागराज होता मुलीचंद, तर याच्यामधून एक लक्षात घ्या की आज आम्ही जी नागपंचमी करतो, ही नागपंचमी आम्ही सरपटणाऱ्या सापाची करतो. तर ही सरपटणाऱ्या सापाची बौद्ध धर्मामध्ये नाही आहे. तर असे 5 नागराज होऊन गेलेले आहेत. हा इतिहास आहे. ते नागपूरलाच का घेतली बुद्ध धर्माची दीक्षा, तर त्या ठिकाणी नाग लोकांचं वास्तव्य होतं. म्हणजे कोणत्या RSSला डिवचण्यासाठी बाबासाहेबांनी त्या ठिकाणी दीक्षा घेतली. बाबासाहेब स्वतः म्हणतात, मला इथं कुणाला डिवचण्यासाठी नाही, हे स्थळ मी निवडलेलं नाही आहे. तर या ठिकाणी नागराजांचं वास्तव्य होतं आणि हे नागराज बुद्धाचे अनुयायी होते, बुद्धाचे संरक्षण करते होते. म्हणून त्यांनी नागपूरला धम्मदीक्षा
घेतलेली आहे. तर आपण जी आपली जी नागपंचमी आहे तर त्या राजांच्या स्मरणार्थ आहे, सरपटणाऱ्या सापाविषयी नाही. आणि सरपटणाऱ्या सापाचा आदर करताना एक लक्षात घ्यायचं आहे की त्यांचं खाद्य दूध नाही, त्यांना दूध पाजायचं नाहीये. दूध पाजलं की ते मरतात, दूध त्यांचं विषारी अन्न आहे. तर असं, आणि असा पुढे एक इतिहास आहे की या काश्यप बंधू मधलाच एक शिष्य त्याचं नाव जे बावरी आहे, ते बावरी आपल्या नांदेडला आलेले आहेत, जे बावरी नगरला, तिथे त्यांनी वास्तव्य केलेलं आहे, म्हणून त्या भागाला बावरी नगर हे नाव पडलेलं आहे. तर या ठिकाणी काश्यप बंधूची धम्मदीक्षा सफल झालेली आहे. या ठिकाणी आपण थांबूया. सर्वांनी शांतपणे ऐकून घेतलेलं आहे. याचा नुसतं ऐकायचं नाहीये, आचरण करायचं आहे. आपल्या जवळच्या लोकांना समजावून सांगायचं आहे धम्म म्हणजे काय आहे, तरच ते धम्माची प्रचार प्रसार होणार आहे. आणि हे जो तुम्ही व्हिडिओ आता बघत आहात त्याचाही तुम्ही आपल्या नातेवाईकांना प्रचार करा, शेअर करा, जेणेकरून हे बुद्ध धम्माची विचारधारा सर्वांमध्ये पसरेल. ज्यांना आवडेल त्यांनी लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि या ठिकाणी आपण थांबूया. उद्या जे बुद्धाचे उजवे डावे हात किंवा बौद्ध धम्माचे जे सेनापती समजल्या जातात असे सारीपुत आणि मोगलाईन यांचं धम्मदीक्षा आपण उद्या बघणार आहोत. उद्याची धम्मदीक्षा अतिशय महत्त्वाची आहे. आणि या ठिकाणी आपण थांबू. जय भीम, जय संविधान, जय भारत.